बाबांचं नाव आहे हरी परशुराम भुसारी. हरी परशुराम भुसारी, गाव पाथरी. कळलं? आजही पाथरीमध्ये बाबांच्या जन्मस्थानावर मंदिर आहे. आ लक्षामध्ये. आणि तरी आम्हा लोकांना प्रश्न पडतो बाबा कोण होते. मी तो 72 पिढ्यांचा ब्राह्मण. हे सरशिव ब्राह्मण समोर त्यांनी सांगितलेले वाक्य शब्द बरोबर. हरी परशुराम भुसारी हे नाव, भुसारी आडनाव. आणि त्यांना 3 भाऊ होते बाबांना. ही गोष्ट नक्की क्लिअर होत आहे. बाबांनी व्यवस्थित जन्म घेतला होता, हिंदू घरातच जन्म घेतला होता. आणि ते फकीर नव्हते तर संन्यासी होते. हे काय सांगितलं, मी संन्यासी आहे. तो भुसारी आहे, मी संन्यासी आहे. आलक्ष्यामध्ये हरी परशुराम भुसारी, ब्राह्मण वर्गात जन्म. 72 पिढ्यांचा ब्राह्मण म्हणजे काय, पूर्णपणे ब्राह्मण, सगळे संस्कार संपन्न ब्राह्मण. त्यांना 3 भाऊही होते. ते त्यांना बोलवतही होते. त्यांना एक मावशी पण होती. आणि ती मावशी पण त्यांना नेण्यासाठी परत आली होती. ह्या एवढ्या त्यांच्या बाबांच्या वयामध्ये. बाबा 80 वर्षाचे असावे त्यावेळेस. यांची मावशी 96-97 वर्षाची होती. लक्षामध्ये. म्हणजे आम्हाला बाबांच्या फोटोकडे बघताना, नमस्कार करताना कुठलाही किंतु आणण्याची आवश्यकता नाही. लोक काय म्हणायचे वाटेल ते म्हणतील. म्हणजे लोकांनी तुम्हाला म्हटलं की तू पाकिस्तानी आहेस, तुम्ही स्वीकाराल का? तुम्हाला माहिती आहे मी भारतीय आहे. उद्या लोकांनी समजा तुमची उंची 5 फूट, तुमचा रंग काळा आहे, आणि तुम्हाला म्हटलं अरे तू गोरा पान आहेस, मला पटेल का? मी काय म्हणाल, हा मला चिडवतोय. समजा तुमचे दोन्ही डोळे व्यवस्थित आहेत, तुम्ही म्हणाल अरे चकण्या, मी काय म्हणाल, काय मूर्ख आहे. बरोबर. त्या तेवढ्या ठामपणे आपल्याला तेवढ्या ठामपणे आपण आपल्याविषयी सांगू शकतो की मला ओळखतो, मी चकणा नाही आहे, मी गोरा नाही आहे, मी टकल्या नाही आहे. बरोबर. किंवा मी टकल्या आहे. बरोबर. जे काही मी माझ्याबद्दल सांगू शकतो तसं आपल्या देवाबद्दल सांगता आलं पाहिजे की तुम्ही काय सांगता, मी माझ्या देवाला नीट ओळखतो. माझा देव असा 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 आहे. माझा देव खरा आहे. माझा देव प्रेमळ आहे. माझा देव आहे कारण तो शुद्ध आहे, तो पवित्रता आहे, तो उदार आहे, तो प्रेमळ आहे, तो अतिविशाल आहे, व्यापक आहे, विराट आहे, अनंत आहे. समजलं? एवढी खात्री आपल्या देवाबद्दल असेल तर बाकीच्या सर्व गोष्टी आपोआप जमून येतातच. हरिओम श्रीराम अंबादेव.